तर उदय सामंत त्यांच्या विधानसभा मतदारसंघामधून लीड देऊ शकले नाहीत असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे। पालकमंत्री म्हणून त्यांच्याकडून जे आकडे अपेक्षित होते ते दिसले नाहीत असं निलेश राणे म्हणाले। तर मी प्रामाणिकपणे काम करतो, मला कुणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही। निलेश राणेंच्या टीकेला उदय सामंतांनी प्रत्युत्तर दिलं। गरज वाटल्यास फडणवीसांकडे तक्रार करावी, ते योग्य बोलतील असं सामंतांनी म्हटले। पालकमंत्री तिकडे उदयजी सामंत आहेत, आमचे संबंध चांगले आहेत, पण पालकमंत्री म्हणून त्यांना जे डिलिव्हर करायला पाहिजे होतं तसं त्यांनी ते डिलिव्हरी दिलेली नाही। या लोकसभेला त्यांच्याच जिल्ह्यामध्ये, म्हणजे ते जिथे पालकमंत्री आहेत रत्नागिरीमध्ये 3 विधानसभा येतात, त्या 3ही विधानसभेमध्ये आम्ही मायनस आहोत आणि सिंधुदुर्गाच्या 3ही विधानसभेमध्ये आम्ही लीडमध्ये आहोत। खरं तर ह्यावर उदयजीच बोलतील, ते का लीड देऊ शकले नाहीत, का ते मिरवणुकीला येऊ शकले नाहीत, हे सगळं ते सांगतील। त्यांच्यासाठी काय मी उत्तर देऊ शकत नाही। मला कोणाच्याही सर्टिफिकेटची आवश्यकता नाही। मी प्रामाणिक काम करतो। मशीनमध्ये जाऊन देखील जरी बघितलं की उदय सामंतनं कोणाला मतदान केलेलं आहे ते देखील कळेल मी कोणाला मतदान केलेलं आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या वक्तव्यावर माझ्यासारख्या मंत्र्याने वक्तव्य करून कुठं वाद घालावा आणि वाद वाढवावा एवढा काय मी अपरिपक्व नाही। त्याच्यामुळे नितेशजींनी जे वक्तव्य केलेलं आहे त्यांनी त्याची खात्री करावी, त्याच्यातनं त्यांनी देवेंद्रजींकडे तक्रार करावी आणि देवेंद्रजी त्याच्यावर योग्य ते काय बोलतील याची मला पूर्ण खात्री आहे।